येणाऱ्या 6 तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे, म्हणजे शरद पौर्णिमा आहे. या दिवशी आपण काही उपाय केले तर नक्कीच आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात. त्या दिवशी आपल्याला संध्याकाळी तुळशीला आपल्याला दिवा लावायचा आहे. ज्याला जमत असेल त्यांनी तुपाचा लावू शकता किंवा तेलाचा दिवा लावला तरी चालेल. संध्याकाळी आपल्याला देवीची पूजा करायची आहे आणि तिथे आपल्याला शांतपणे बसून श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र आणि त्याचबरोबर ललिता स्तोत्र हे वाचायचं आहे. वाचता येत नसेल तर यूट्यूबला तुम्ही शांतपणे ऐकू शकता, पण नक्की दिवा लावून ह्या गोष्टी करा. त्याचबरोबर तुम्हाला अजून एक असा उपाय आहे की 5 लवंग आणि पिवळ्या मोहरी कापूरमध्ये प्रज्वलित करून पूर्ण घरामध्ये तुम्ही फिरवू शकता. नक्कीच चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये होतील, निगेटिव्ह गोष्टी नक्कीच जातील. त्या दिवशी रात्री आपण चंद्राला आणि महालक्ष्मीला दुधाचा प्रसाद दाखवतो आणि चंद्राच्या प्रकाशाखाली आपण दूध ठेवले जातं, त्याची किरण त्याच्यावर पडल्यानंतर अमृत होतं असं म्हटलं जातं. तर नक्की तेही करा. आणि मी खाली एक मंत्र देते, तो 108 वेळा नक्की जप करा. देवीला आवाहन करा की माझ्या घरात सुख, समृद्धी, वैभव हे नक्कीच आयुष्यामध्ये असू देत. या गोष्टी केल्यानंतर खूप चांगले अनुभव तुम्हाला पाहायला मिळतील. शरद पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.